मंडळी, कोल्हापूरमध्ये एक गँगवॉर सदृश आता एक घटना घडलेली आहे आणि ती घटना अशी घडलेली आहे की अनैतिक संबंध या एका कारणावरून ही सगळी घटना घडलेली आहे। पण त्याला गँगवॉरचं कारण कसं काय असू शकतं किंवा गँगवॉर सदृश परिस्थितीवरून कशी काय निर्माण होऊ शकते? कारण एका बाजूला कोल्हापूर, एका बाजूला अशा पद्धतीनं घडत आहे तिथं गँगवॉर सदृश परिस्थिती, पुण्यात सुद्धा तेच घडतं आणि ह्या दोन्ही शहरात काही गोष्टी कॉमन पद्धतीनं आता ह्या त्याचा धागा तसा जुळतो का असं व्हायला लागलेलं आहे। कारण काय होते माहिती आहे का मंडळी, अनैतिक संबंधातून जरी ह्या गोष्टी घडलेल्या असल्या कोल्हापूरमध्ये तरी करणारा व्यक्ती गँगवॉर मधलाच आहे आणि ज्याला संपवलेला आहे तो सुद्धा व्यक्ती त्यातलाच आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा अनैतिक संबंधावरून आता गँगवॉर सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते का आणि यंत्रणेवर वेगळा ताण येऊ शकतो का हेच आपल्याला बघायचं आहे आजच्या व्हिडिओमधनं। नक्की काय घडलेलं आहे, काय कारण होतं, कसं सगळं घडलेले, आरोपी कोण आहेत, पुढं काय होणार, हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, कोल्हापूरमधला एक फुलेवाडी इथले गाव आहे, त्या एरिया जिथं आहे आणि त्या एरियात राहणारा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे महेश राख। हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती ॲक्च्युली जो होता तो हद्दपारीच्या ह्याच्यामध्ये शहराच्या बाहेर, म्हणजे त्याला एक सांगितलं होतं तू हद्दपारी आहे, तडीपारी वगैरे आहे, त्याच्यामुळे तू बाहेर राहा। त्यानंतर तो सुटून कोल्हापूरमध्ये आला होता, त्याच्या फुलेवाडी इथं तो राहत होता। त्यानंतर झालं असं की त्याच्यासोबत एक महिला होती, तिचं नाव होतं कस्तुरी। ही जी कस्तुरी नावाची जी व्यक्ती आहे, महिला आहे, ती असं तिच्यावर आरोप होता तिच्या घरच्यांचा की आदित्य गवळी या व्यक्तीचा की ती त्याच्यासोबत आता महेशसोबत राहती आणि महेशनं तिला फूस लावलेली होती आणि तिच्यासोबत एक वेगळं नातंसुद्धा एक प्रस्थापित करणार होता महेश राख। तर त्याच्यामुळे आदित्य गवळी आणि जो दुसरा व्यक्ती आहे सिद्धार्थ गवळी आणि त्याचे काही साथीदार ह्यांच्यात त्याचं आणि महेश राखशी कायम एक वैमनस्य किंवा काही गोष्टी ह्याच्या आधी थोड्याशा घडल्या होत्या। अनैतिक संबंधाचं सुद्धा एक वेगळं त्याला कारण होतंच त्या सगळ्यामध्ये। मग झालं असं याच्यामध्ये की त्यांनी आधीही त्याला भरपूर वेळा त्याला काही बोलले होते किंवा त्या गोष्टी घडल्या होत्या आणि काही महिन्यापासून जी कस्तुरी नावाची जी महिला आहे ती महेशसोबत राहत होती आणि त्यानंतर महेश त्याच्यासोबत एक वेगळं नातंसुद्धा प्रस्थापित करणार होता आणि हे सगळं प्रश्न सुटत नव्हता। म्हणून शेवटी आदित्य गवळी आणि सिद्धार्थ गवळी यांनी रात्रीच्या 1 वाजता असं केलं, महेशच्या ते घरी गेले। महेशच्या घरी गेल्यानंतर त्याच्या घरावर आधी त्यांनी थोडीशी दगडफेक केली। दगडफेक केल्यानंतर काही काचेच्या बिअरच्या बाटल्याही तिथं फोडल्या गेल्या त्यांच्याकडून। महेश हे सगळं बघून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याला त्या सगळ्यांनी, त्याच्या साथीदारांनी, आदित्य गवळी आणि सिद्धार्थ गवळीच्या या सगळ्या साथीदारांनी त्याला घेरलं आणि तलवार, एडका आणि जे काही विविध हत्यारं होती त्यांनी सोबत आणलेली त्यामार्फत त्याला पूर्णपणे त्यांनी तिथंच संपवला। कारण होतं अनैतिक संबंधाचं। संपवल्यानंतर ही घटना घडली रात्रीची, म्हणजे अगदी पूर्ण 1-1.5 वाजल्याच्या नंतरची ही घटना घडलेली आहे तिथं। आणि हे सगळं झाल्यानंतर झालं असं की एकच गलका तिथं उडाला। हे सगळं गलका उडाल्यानंतर पोलीस निरीक्षक तिथले करवीर पोलीस स्टेशनचे जे शिंदे म्हणून होते ते तिथं आले। त्यांनी सगळा फौजफाटा सोबत आणला। सोबत आणल्यानंतर त्यांनी सगळी चौकशी केली, CPRला त्यांनी नेलं, तिथं सगळ्या चौकशा होत होत्या। आता हे झालं एक अनैतिक संबंधातनं ही गोष्ट घडली, पण वरवर जर ही अनैतिक संबंधातनं एका व्यक्तीला संपवल्याची जरी घटना असली तरी ह्याच्या मागं गुन्हेगारी पार्श्वभूमीची दोन्ही बाजूला 2 व्यक्ती आहेत असं दिसून येते। कारण काय होतं की जो महेश राख जो आहे व्यक्ती, जो त्या कस्तुरी महिलेसोबत तिथं राहत होता, तर तो महेश राख हा सुद्धा एक सराईत गुन्हेगार असल्याचं बोललं जात होतं। कारण तो हद्दपारीच्या ह्याच्यामध्ये तो बाहेर होता कोल्हापूर शहरात आणि त्यानंतर तो आत आला होता, कोल्हापूर सिटीमध्ये आला होता। जसा आला त्या काहीच दिवसात त्याच्यासोबत ही घटना घडली, त्याला पूर्णपणे संपवलं गेलं। आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, मग जे हल्ला करणारे व्यक्ती होते सगळे, जे महेशला संपवणारे व्यक्ती होते ते कोण होते? तर आदित्य गवळी होते, सिद्धार्थ गवळी होते, पुन्हा त्यांची मी नावं तुम्हाला काय ती वाचून दाखवते। सद्दाम कुंडले, पियुष पाटील, मयूर कांबळे, धीरज शर्मा, ही सगळी त्यांची काही नावं आहेत त्यांच्या साथीदारांच्या, आदित्य गवळीच्या आणि सिद्धार्थ गवळीच्या। तर ह्या सगळ्यांनी मिळून त्याला ह्या सगळ्या गोष्टीला संपवलं। महत्त्वाचं असं की ही जी सगळी आदित्य गवळी आणि ही बाकीची सगळी मंडळी मी आता नावं घेतली, ही तिथल्या स्थानिक जे काही राजकारणी आहेत त्यांच्या फ्लेक्सवर झळकत होती आणि ज्या पद्धतीनं तिथं हल्ला झाला त्यानंतर त्या रात्री त्या दुसऱ्या दिवशी त्यांचे ज्या नेत्यांबरोबर फ्लेक्सवर फोटो होते ते सगळे फ्लेक्स इथनं काढले गेलेले आहेत। त्यामुळं याचा एक अर्थ असा आता निघतो की हे सराईत आरोपी आहेत, हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आहेत। वर्चस्ववाद असेल, तुमचा एक गुन्हेगारीची ताकद दाखवणं असेल, एक स्टेटस दाखवणं असेल किंवा एक गुन्हेगारीला साथ देणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्याच्यामार्फत ही जी राजकीय मंडळी जी त्यांच्या फ्लेक्सवर होती त्यांच्यासोबत त्यांचे फोटो होते, त्यांचंही नकळत या गुन्हेगारांना पाठबळ आहे का, त्यांचीही कुठली मदत वेगळी ह्यांना होत होती का, या सगळ्या कारणामुळे हे फ्लेक्स इथून काढले गेलेले, कुठला गैरसमज होऊ नये म्हणून असं वर्करनी सगळ्यांनी सांगितलं। पण अनेकांचं तिथं म्हणणं आलेलं की या लोकांना कळत नकळतपणे राजकीय लोकांचा पाठिंबा
असतो का, यावर सुद्धा आता चर्चा व्हायला लागलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये 2 समूहामध्ये एक वादंग निर्माण झालं होतं. त्याच्यावर आम्ही स्वतंत्र व्हिडिओसुद्धा बनवला गेला होता आमच्याकडून विशेष भारीतर्फे. तर त्यामध्ये सुद्धा कोल्हापूरमध्ये म्हणजे घटना कोणतीही असो, कारण कोणतंही असो, कोल्हापूरमध्ये हे प्रकार आता वाढत चाललेले आहेत. मग त्याला करणारे लोक ती गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच आहेत. काही गोष्टींमध्ये ते नसतील, काही सामाजिक गोष्टी घडत असतील, पण कोल्हापूरमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तीच पुण्यामध्ये घडत आहे. जसं की आंदेकरांच्या त्या टोळीनंच ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या होत्या. पुण्यामध्येही बऱ्याचदा असे कोयता गँग आहे किंवा इतर काही गोष्टी त्यांच्याकडून घडत असतात. गाड्यांच्या काचा फोडणे, दुकानांच्या काचा फोडणे, वर्चस्ववाद दाखवणे ह्याच्यामधनं किंवा आपली टोळी किती मोठी आहे इतरांपेक्षा आणि आमचंच चालणार तुमचं नाही चालणार वगैरे वगैरे ह्या गोष्टी उघडपणे बोलणं असेल, त्यासाठी कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेणं असेल, हेच सगळं कोल्हापूरमध्ये घडत चाललेलं आहे का, या सगळ्या गोष्टीवरून आता समोर येत आहे. अनैतिक संबंध हे जरी कारण असलं तरी दोन्हीकडेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक होते आणि या सगळ्यांमधून आता अशी गोष्ट समोर आलेली आहे की कोल्हापूरमध्येही वर्चस्ववाद आणि टोळी युद्ध ह्या गोष्टीनंतर परत एकदा भडकण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे हा गोष्ट आता इथंच थांबणार नाही, ह्यानंतर सुद्धा काही गोष्टी अजून घडू शकतात. पोलीस यंत्रणेवर ताण येऊ शकतो का, याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.